पैशाच्या व्यवहारातून हत्या झालेल्या इसमाच्या हत्यारांना 48 तासात अटक. ठाणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी. दिनांक 27/5/26 रोजी 10 गावाच्या हद्दीती एका अनोळखी इसमाचा मृतदेह हात-पाय बांधलेल्या कुचक्या अवस्थेत ठाणे ग्रामीण पोलिसांना आढळून आला होता. त्याप्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध वाशीद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या हत्येचे गांभीर्य बघून ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संदीप गीते यांना गुन्ह्याचे अनुषंगाने तपास कामी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक श्री संदीप गीते, स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करून त्यांना तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज तपासणी व लगतच्या जिल्ह्यातील मनुष्य मिसिंग व अपहरणाच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करिता रवाना केले. तपासादरम्यान साकीनाका पोलीस ठाणे येथील मिसिंग इसम शमशाद अली वारिश अली वय 35 वर्ष, राहणार काजूपाडा, कुर्ला पश्चिम याच्या चप्पल व अंगावरील कपडेवरून हा मृतदेह त्याचाच असल्याची खात्री पटली. मयत इसमाच्या मेहुण्याकडे याबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना माहिती मिळाली, मयत शमशाद याने सय्यद हसन बादशाह याला उसने पैसे दिले होते. त्या व्यवहारातील पैसे घेण्यासाठी एकदा तो शमशादबरोबर मुंब्रा येथे सय्यदकडे गेला होता. त्या एका माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक तपास करून व इतर माहिती घेऊन सय्यद मेहबूब बादशाह वय 38 राहणार मुंब्रा याला आणि समीर अब्दुल करीम कल्याणकर वय 43 राहणार माहीम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की मयत याने आरोपीला 3 लाख रुपये उसने दिले होते, पण हे पैसे आरोपी देत नसल्याने मयताने आरोपीकडे पैशाचा तगादा लावला. वारंवार पैसे मागत असल्यामुळे आरोपीला त्याचा राग आला. त्याने आरोपी समीर कल्याणकर यांच्या मदतीने मयतास 10 गाव वाशिम येथे फूस लावून बोलावले व त्याचे हात-पाय बांधून धारदार हत्याराने त्याचा खून. 27 तारखेला वाशिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10 गाव, त्या गावाच्या एका शेतामध्ये एक मोकळं मैदान होतं. त्या मैदानामध्ये एक अनोळखी इसमाची डेड बॉडी मिळाली होती. त्या बॉडीचं जवळून निरीक्षण केलं असतं त्याच्यावर बरेचसे धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसून येत होते. त्याचबरोबर त्याचे डोळे, त्याचे हात आणि त्याचे पाय कापडासारख्या वस्तूंनी बांधून ठेवलेले होते. एकंदरीत तपासामध्ये ती बॉडी आयडेंटिफाय करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता. सर्व जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचे वर्णन, त्याचं फोटोग्राफ हे दिले असता साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिश अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतल्या असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा मुंब्रा या ठिकाणचा, आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी त्या सदरचा खून केल्याबाबत त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता. ते पैसे देण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने त्याचा काटा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळे त्यांनी जो मेन आरोपी आहे बादशाह, त्यांनी समीर कल्याणकर याला त्याच्यामध्ये सामील करून घेतलं आणि घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी या 10 गावच्या ठिकाणी त्याला बोलून त्याला तिथं त्याचं मर्डर केलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज जो होता तो आयडेंटिफाय करणं, कारण हा व्यक्ती तिथं राहणारा नव्हता, कोणी त्याला ओळखणार नव्हता. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की LCBची टीम आणि वाशिम पोलीस स्टेशनच्या टीमनी त्याला केवळ आयडेंटिफाय केलेलं नाही, परंतु 24 तासाच्या आत हा गुन्हा आणि त्याचे आरोपी याचा निष्पन्न केला.